नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार दिता आयच्या ह्या खाशेल्या कार्यक्रमात. इलेक्शनाचो बोवाळ आख्खे गोंयभर सुरू जाला. सगळे पार्टी आपापले कॅडर घेवन भायर सरलेले आसा. खुबशे विशय गोंयभर चालूच आसा. खंय प्रोटेस्ट आसा, खंय पार्टी मेंबर्स प्रेजिडेंट्स चेंज जाता, खंय पार्टीच्या भितर घुसमट सुरू जाल्या. बीजेपीचे पार्टीचे कितलेशे लोक एकामेका कडेन उलयता, तिकीट कोणाक मेळटली म्हणटा. दिल्ली, गोवा सगळी कडेन चालूच आसा. ह्याच बोवाळान सगळे विशय घेताना आमकां दिसतात. लिडर्स आमकां दिसता की एक एक विशय घेवन भायर सरता. खूब बरी गजाल. ह्या निमतान काय जायना, पण गोंयचे विशय भायर सरता आनी लोक ह्या सगळ्या विशयाचेर उलोवपाक सुरवात केल्ली आसात. फुडेंच एक 6-7 म्हयन्या भितर इलेक्शनूय जावपाचे आसात. हातूंत सगळे पार्टींनी आपापले कॅन्डिडेट्स म्हणा किंवा पार्टीचे काम म्हणा सुरवात केल्लें आसा. आमचे बरोबर आसा अशेच एक लिडर आयज जे एका काळीन कॅबिनेटान आशिल्ले, रेव्हेन्यू मिनिस्टर आशिल्ले, जांच्यांनी गोंयचे खुबशे विशय घेतिल्ले आसा. जे एका पार्टीचो फेस, वन मॅन पार्टी म्हणून ती पार्टी घट धरून राविल्ली आसा. सगळे नुस्तेकारांचो आवाज, बोट असोसिएशनाचो ते आवाज घेतात. येस, नॉन अदर दॅन जोझे फिलीप डिसोजा सर आमच्या बरोबर आसा. सर येवकार तुमकां आयच्या कार्यावळीक. सर हांवें जशें म्हणलें की NCPचे प्रेजिडेंट तुमी, ऑल गोवा बोट असोसिएशनाचे तुमी प्रेजिडेंट म्हणा किंवा तुमी एक्स रेव्हेन्यू मिनिस्टर. सो तुमकां नवी गजाल न्हू पॉलिटिक्स, आनी तुमी पॉलिटिक्सांतल्यान भरपूर फुडें पाविल्ले आसा. पूण लोकांक एक गजाल जाणा जावपाक जाय, ती म्हणजे NCP. जी गोंयान NCP म्हटलें की तुमचें नांव येता, तुमचें फेस येता. सो कितें भवितव्य NCPचें एट द मोमेंट? वॉट इज द स्टेटस ऑफ NCP पार्टी इन गोवा? ही NCP पार्टी म्हणटा शरद पवाराची. आतां 100% एक डिविजन जाला आमगेल्या महाराष्ट्राच्या. थोडे आमचे मेंबर गेले, पण आयज पासून शरद पवार साहेब ओ सुप्रिया सुलेजी ही आयज पार्टी आमची गोट धरून आहा. मी एज ए नॅशनलिस्ट काँग्रेस आमचे पार्टी शरद पवाराची आमी ही घेवन आयज पासून गोंय आहा. आनी हिंगा मुखार देखून आसतले की आमी एक पावटी कोणाक पार्टीक उतर दिलें जाल्यार आमी पार्टीच्या बरोबर रावता. आतां एक सांगपाचें म्हणल्यार कितें, आय एम इन टच विथ सुप्रिया सुलेजी. ती आतां इवन मॉर्निंग देखून ती तेजे लागीं हांवें उलयलां. आनी पार्टयेचें जें आमच्या हें ते कडेन हांवें विचारलां. तेणी इवन देखून शी इज इन टच विथ राहुल गांधीजी. आतां पयलें म्हणटा तें कितें आसता, ही नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी SP शरद पवार साहेब ही आमची इंडिया अलायन्सा बरोबर अजून पासून आहा. आनी हे इंडिया अलायन्स हे 100% इन 2027 देखून इलेक्शनां आमचे असेंब्ली इलेक्शनां वयतले की हे तेणी प्रॉमीस दिला. आनी प्रॉमीस काँग्रेसान वा दुसऱ्या पार्टीन धरूं जाय. पण ताका लागून हांवें कितें केलां, डायरेक्टली हांवें सुप्रिया सुलेजीक हांवें डायरेक्टली ताका कन्वे केलें. आनी कन्वे करून जे पार्टयेचें जें कितें सांगपाचें आहा वो गोंयचें कितें हें करपाचें तें सांगलां. पण एक म्हणटा तें एक हेल्दी म्हणटा तें सारकें. हांव आतांच न्हू, हांव ही जायतीं वर्सां जालीं पयलें हांव मुडोत येयलां. मुडोत कितें येयलां, हे म्हणटा तो इंडिया अलायन्स आयज तुमी केला मुडोत आहा. पण इंडिया अलायन्स हें जातलें हो प्रश्न एक पाटी इवन हांवें माणिकराव ठाकरेजी काँग्रेसाचो ऑब्जर्वर ताजे लागीं हांवें उलयलेलें. कित्याक हेल्दी म्हणटा तें गोंयां ह्यो सगल्यो पार्ट्यो नॅशनल पार्टी ज्यो कोणा लोकल पार्टीज आहाय ह्यो पार्ट्यो आमी एकठांय येवपाची गरज. इवन 2022 सान हांव बोबाट मारीत येयल्लो आहा. ऑल ऑपोजिशन टुगेदर. हय, ऑल ऑपोजिशन टुगेदर. आनी लोकांक आख्खे गोंय लोकांक जाय ते की सगळे बाराबर येयलोले, बाराबर रावलोले. डिविजन म्हणटा तें जावपाक तुमकां दिसता हें जातलें गोंयान पॉसिबल आहा? बिकॉज सगळ्यांनी आपापलें काम आपापल्या तरेन सुरवात करूंक पडटा. आपापले आमी सुरवात करूंक पडटा. आमचें कितें आसता, एक फावंडेशन डे आहा जून 10 आमी देखून सगळे थिंगा मेवतले. आनी आमची एक चर्चा जातली. बिकॉज कितें हाय कमांडाक आमी विचारून सांगलां. आनी एक आमची एक चर्चा जातली तेजेर वेदर हाव टू गो आनी ऑल टू हूम टू मीट आनी लायक. सो कितले तुमचे एज अ प्रेसिडेंट तुमी कितें प्लॅन गोंया खातीर केलाच आसतलो. सो टेंटेटिवली हाऊ मेनी कॉन्स्टिट्युएन्सी यू आर टार्गेटिंग टू कॉन्टेस्ट? कितें आसता, आमकां जे आमचे पयले एक MLA आसले थिंगा पयलो आमचो फोकस आहा. कित्याक आयज पासून लोक
त्या वाड्यावयलो गांवचो कॉन्स्टिट्युन्सीचो लोक आयज पासून देखून म्हणटा कितें आमी NCP देखून आमी आसले पयले NCP बराबर रावले पूण आमी क्लेम जर केल्या जाल्यार आमी क्लेम तेजेर केल्या की बाबा हे कॉन्स्टिट्युन्सी आमच्या ताब्यान आसल्यो हे हांवें सुप्रिया सुले सो हाऊ मेनी कॉन्स्टिट्युएन्सी एक नंबर फिगर एटलीस्ट three constituencies, that's all. 3 to हय नो कितें आसता जे जे सो यू आर हॅपी विथ द 3 पीपल 3 MLAs येयल्या पुरो म्हणटा तुम्ही. हय हय येयल्यार पुरो म्हणजे अर्धे 50% सुद्धा यू आर नॉट टार्गेटिंग उलयतलो जाल्यार न्हू उलयतलो जाल्यार आमचे जायते आमी क्लेम करूं तुम्ही काम कित्याक करूना इतलो ते ना NCP चे काम आमचें चालू हा सी आमी आतां तुमी म्हणटा आतां इलेक्शनां जर बसतले जाल्यार सुरवात करची पडटा ओ मेवची पडटा पूण हे सगळे इलेक्शना कडेच कित्याक 5 वर्सां NCPन खंय काम केलें कितें ना दिसता सी कितें आहा जाणा जाण एकल्याची हे आसता एक सिस्टम आसता कशी करपाची आयज आमच्या वास्कून देखून आमी म्हणटा आमचो लोक म्हजे बरे मागपी लोक म्हणजे आमचे वोटर सदांच म्हाका मानपी हे वोटर हे देखून म्हाका म्हणटा फिलीप तूं केन्ना भायर सरता तूं केन्ना आमच्या घराको येतलो केन्ना तूं आमकां मेवतलो म्हणटकच हें दाखोवन दिता लोक रावल्या सो रावल्या म्हणून आमी तांकां उद्देश दवरप ना बट वी आर ऑलरेडी स्टार्टेड आमी जाण एकल्यान जाण एक कॉन्स्टिट्युएन्सीन सुरवात केल्या सो यू आर टार्गेटिंग ओनली 3 पीपल तर 3 म्हणजे कितें आसता एलायन्स जर जातले सी आतां एज ए तुका हांवें म्हज्यान डायरेक्टली म्हणून येता नो एटलीस्ट वी शूड गेट ए 10 हय ना वेदर दॅट इज रियलिटी ना न्हू सो आमी सारके उलया जरी तर एलायन्स जातले बराबर आमी बसतले आनी बराबर रावन तर आमी करतले आय कॅनॉट आस्क लायक 10 सीट हे सीट नो बट कितें आसता जे जे काम हूंय करूंक जाता आनी जे काम आमी हूंय करता आमचे जर इंडिया एलायन्स जर हें जालें जाल्यार फायनली आमकां जर 3 देखून मेवले वी हॅपी सो यू आर टार्गेटिंग 3 कॉन्स्टिट्युएन्सी टेंटेटिव्ह कितें म्हणजे बिकॉज ऑफ चर्चिल त्या वटेन जिकिल्लो एकदा बेनावली ना चर्चिल जिखलो मिकी जिखलो हय सो ही बेनावले कॉन्स्टिट्युएन्सी आमची सारकी हा सो यू आर टार्गेटिंग बेनावली टार्गेटिंग दॅट आय सडन आय कॉन्स्टिट्युएन्सी दिलो हाय पण निळकंठ तुमचा आशिल्लो पयलीं म्हणजे निळकंठ ऑल्सो वॉज ऑन द NCP नीलकंठ आसलो पण सो यू आर एनी प्लॅनिंग टू नो कॉन्स्टिट्युएन्सी that is a plan I have to discuss with my leaders पूण बेनावली हा बेनावली हा दुसरी कॉन्स्टिट्युएन्सी हा एक तुमची हा वास्को काढली म्हणून बेनावली बिकॉज दीज आर युअर MLAs पयलीं आशिल्ले तुमचे आनी कित्याक लोक आमकां वळखता न्हू लोक आमचें काम जाणा सो तुम्ही काम सुरू केला ह्या कॉन्स्टिट्युएन्सीन आयज चय लोक आमकां वळखता लोक आमचें काम जाणा लोकांक सगळें खबर आसा जुझे फिलीप कितें तो ओके आनी ते लोकांक खबर आसा सो लोक म्हणटा ते कितें आसता लोकांनी आतां एक डिफरन्स हें पळयलां वेदर आतांचे MLA पयलींचे MLA कितें आहा हे डिफरन्स आयज पूण फर्स्ट म्हाका सांगा तुम्ही पार्टी बरोबर आसा फिक्स 100 सोडपाचो आनी प्रश्न ना ना ते सोड जम्पिंग बिम्पिंग काय ना ना तूं जाणा आतां इतलीं वर्सां जालीं हांव पार्टी घेवन आहा म्हाका तर हांवें जाम मारपाची आहाल जाल्यार हांव केन्ना मारता आहालो न्हू सो नाव यू आर फिक्स पार्टी तुम्ही फुडें व्हरता 100% फुडें वता सो आतां समजा लोकांनी तुमचे ट्रस्ट केलो जाल्यार अशें तुमचे कडेन कितें फॉर्म्युला आहा जो पार्टीचो आमदार म्हणून समजा तुम्ही 3 ते 4 घातले ते जिखले ते चेंज ओवर जावचे ना हेची गॅरंटी ना शिफ्टिंग जावचे ना 100% हे शिफ्टिंग जावचें ना ऑन वॉट बेसीस यू आर सेइंग बिकॉज यो कॉमन आतां लोकांचो मनात भंय कशा फाल्यां तुमकां निवडून दिले वास्कोच्यान तुमकां समजा बाय डिफॉल्ट निवडून दिले वॉट गॅरंटी दॅट यू वील नॉट स्विच टू द रुलींग गव्हर्मेंट ती मागीर कोणी आसूं रुलींग आसूं बिकॉज 3 आमदारांक काय रुलींग जावचें ना ना तेका लागून न्हू प्री पोल इलेक्शन्स हे आतां एक जेन्ना आमचें एक इलेक्शन एक हें जाता हे आमी सगळे डिस्कस करूंक पडटा एलायन्स पार्टी हे 10 तारखेक तुमी करतले ना 10 तारखेर आमी आमच्या मेंबरां बरोबर आमी करतले आमी वी आर गोइंग टू मीट इन पँजीम सो तेन्ना आमी सगळे डिस्कस करतले एंड वी वील स्पीक टू माय हाय कमांड ऑल्सो ऑन अगेन बिकॉज असल्या बाबतीन खूब फावटी आमी पळयले की लोक देवळांनी गेले चर्चींनी गेले देवा फुडल्यानूय गेले तरी सुद्दां ते शिफ्टिंग जाले आनी एकदां बोवाळान तुमी सुद्दां रिजायन केल्ले तिडकेन इफ आय एम नॉट मिस्टेकन 2015 दिसता म्हाका ना
तो तेन्ना मनोहर पर्रीकर आसलो तेन्ना इंटरनल कितें तुमचें इवन एनसीपी वयल्यान तुमी रिजायन केल्ले 2002 2002 ओके 2002 ना एनसीपीन आमी करूं ना इंटरनली वन्स यू आर एज अ प्रेसिडेंट यू आर रिजाइन्ड एंड यू केम बॅक ऑल्सो yes I said you can put a better person also if you don't have a trust on me दॅट इज 2015 इफ आय एम नॉट yes yeah then पयले आसा पूण हांव तुका सांगूं कोत्ता कितें आमी देखून सपोर्ट केल्लो 2000 इवन हांव रिजायन जाल्लो सी आयज पासून म्हाका दिसता गोंया हे भाशेन कॅबिनेट मिनिस्टर म्हणून रिजायन कोण जालो ना म्हाका दाखोवचो कोणें दाखोवचो बट जुजा फिलीप डिसोजा एकूच आनी हें उतर हांवें म्हज्या पाद्रीक दिलोलें फादराक दिल्लें म्हाका फादर म्हणपा लागलो आतां सिन्स टॉपीक येयला म्हणून फादर म्हाका म्हणूंक लागलो फॅमिली फादर हांव आयज BJPक सपोर्ट कोत्ता हांव कोत्ता अरे बाबा म्हणपा लागलो तुमके हांव म्हणलें फादर जर तर कितेंय तर एक प्रॉब्लेम जालो आय वील बी द फर्स्ट पर्सन टू रिजायन म्हाजो वास्को सेंट एंड्रू इगोर्जींचो फादर आसलो सो हे भाशेन जायत जाणां कन्सल्ट केल्लें सो फादरान जेन्ना म्हणपा लागलो अरे बाबा तें दवर रे तूं तें कोण रिजायन कोण जाता मिनिस्टर आसलो फादर म्हणलें पळय हांव हें म्हाजें उतर तुका जालो मिनिस्टर 2002 हांव रिजायन जालो आनी त्या फादरा वयले गेलो फादर उतर तुका हांवें उतर दिल्लें न्हू हेचो एक केलें व्हेरी गूड म्हणपा लागलो फादरान नो पूण आतां हें उतर लोक दवरनी ना लोक दोना सी जाण एकल्याक मनशाक एक आहा वेदर तूं उदर दवरपाचें उतर दवरपाचें न्हू आयज म्हाका कितें डिमांड येवंक ना येयल्लो म्हाका कोण मेळोंक ना मेवलें सो बाकी पार्टीचे लोक ऑफर केली मेवलें मेवता कोणा तर मेवताच सो फायनली हितून कितें जाता मनशा कडेन आहा म्हणजे वेदर टू कीप द वर्ड ऑर नो इट्स अ पॉलिटिक्सान उतर ना रे पूण सो आतां 10 तारखेक हे डिसायड जातलें सो 10th यू विल डिसायड ऑल द प्लॅन ऑफ एंटायर गोवा खंयची कॉन्स्टिट्युएन्सी कितले कॅन्डिडेट घालतले कितें करतले ते एंड यू आर द फेस हे पार्टीन डिसायड केल्लें आसा दॅट यू आर द प्रेसिडेंट नो चेंज ऑफ लिडरशीप इन गोवा नो इवन लिडरशीप देखून चेंज केलो जाल्यार म्हाका कहलें येना प्रॉब्लेम ना यू आर रेडी टू वय आतां काँग्रेसाचे भाशेन जालें नो कितें इट्स अ हाय कमांड्स डिसिजन केन्नाय आमी कितें कोत्ताय जाणा आमी केन्नाय उलयता वो कितें कोत्ता जाल्यार आमी केन्नाय म्हणूं जाय बाबा इट इज अ हाय कमांड डिसिजन पूण तुमच्या मना विरुद्ध जालें म्हणून तुमी परत रिजायन जावपाचें बी ना ना यू वील फॉलो वॉट एवर वय 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 तें कितें फायनली कितें आसता हे भाशेन कितें एक ना हांव हाल्या म्हणटा हाल्या तर म्हाजो हाय कमांडान म्हाका सांगलें रिजायन फ्रॉम दीस येस आय एम ऑलवेज रेडी इवन फॉर युअर इन्फॉर्मेशन इवन हांवें देखून म्हागे तो डॉक्टर हेदे आलो क्लायड आलो बिकॉज ही इज माय ऑब्जर्वर एंड आनी कोण आले सेंट्रलाचे इवन आय हॅव गिवन अ ऑफर टू देम लास्ट फॉर 3 years पयलीं हांवें ऑफर दिल्ले तुमकां जाय जाल्यार हांव रिजायन जाता यू कॅन पुट अ बेटर पर्सन ऑन माय प्लेस दॅट इज एब्सोल्युटली नो सो यू आर ऑल सेट टू कॉन्टेस्ट इन वास्को येस दॅट इज एटलीस्ट कन्फर्म म्हणजे ती कॉन्स्टिट्युएन्सी युअर शॉट 100% बाकीचे दोन तुम्ही मागे डिसाइड 100% even my son also he is grown up of course he So is तांकां a देवयता lawyer, तुम्ही lawyer. न्यू फेस यू no he is supporting me a lot my son सो तुम्ही कॉन्टेस्ट करता का युअर सन विल बी no but most probably हांव आसतलो but if even देखून he is also ready he is also better यंग than फेस me जाल्यार yes 100% सो यू ऑल सेट टू all set to contest in Vasco constituency that is. पूण अशें कितें जालें जंय तुमी तुमच्या नंतर लोकांनी तुमकां एक्सेप्ट करूं ना वाय वॉट इज द फेलियर वॉट यू फील की ताज्या नंतर बिकॉज इट्स नॉट ओन्ली आमदार म्हणून तुमी मिनिस्टर आशिल्ले तुमी मिनिस्टर रेव्हेन्यू मिनिस्टर आसतले तुमी ऑल ओवर गोवा काम केल्लें आसात वास्कोन अशें कितें जालें जंय लोकांनी तुमकां एक्सेप्ट करूं ना आनी आफ्टर दीस नाव अगेन यू आर सीइंग दॅट पीपल वील वेलकम यू बॅक वाय वॉट इज द कॉन्फिडन्स दॅट यू फील दॅट पीपल वील वेलकम No, I made a mistake. In last election, I made a mistake. It is my mistake. I always admit that mistake. Last time, I have contested in Daboli constituency. And my people were not happy. They were saying, why you are changing your constituency for last, they have contested the election, त्यांना सांग वास्को constituency ना लोक म्हाजो बेजार जालो वाय यू हॅव चेंज द कॉन्स्टिट्युएन्सी आय हॅव चेंज द कॉन्स्टिट्युएन्सी विथ लायक बिकॉज आय विल से दॅट म्हाका दिसलें की हे पावटी हे द बेटर चान्स जायत जाण म्हाजे मोगले येयले इन दाबोले कॉन्स्टिट्युएन्सीले सपोर्टर आय हॅड अ मिटींग आनी हे ते सगले बट तेंगेले एक हें आसलें there should be a one candidate whether nationalist congress party or congress so lokani म्हाका हें सांगलें we welcome you but
पूण फायनली कितें आसता लास्ट ती आमकां हे तिकेट हेजेर आमकां दिवपाक NCP दिवपाक तेणी मिस्टेक केली काँग्रेसान. सो थिंगा डिविजन जालें, डिविजन हें सो प्रॉब्लेम. वास्को वॉज बेटर. सो वास्को लोक म्हणपाक लागलो वाय यू हॅव टू लीव युअर कॉन्स्टिट्युएन्सी आनी गो देर. सो हे म्हाका ते हे म्हणपाक लागले म्हाजी म्हणटा कॉन्स्टिट्युएन्सी. आतां फॉर एग्जाम्पल लोकसभा इलेक्शन जालें, लोकसभा इलेक्शन जावन तेंचो जो कॅन्डिडेट आसलो काँग्रेसाचो तो सोडून BJPक गेलो. हांव नांव घेयना, BJPक गेलो. BJPक गेलो, कॅप्टन विरेटो म्हाजे बोगले येयलो आनी म्हणपाक लागलो यू टेक ए इनिशिएटीव, आय वॉन्ट युअर सपोर्ट. आमी माणिकराव ठाकरेजी तो येयलो, तो म्हणपाक लागलो कितें आमी इंडिया अलायन्स करया, चल इंडिया अलायन्स करया. पूण तेंचो वास्को कॉन्स्टिट्युएन्सीन जो पयलो कॅन्डिडेट आसलो काँग्रेसाचो तो सोडून गेलो. तो सोडून गेलो म्हणटकच जो लोकल MLAन कितें चिंतलें आतां तो कांय कॅन्डिडेट ना, सो आमकां सगळेच वोट आमकां. तेणें एक स्टेटमेंट केलो इवन 3-4 हजार देखून वोट काँग्रेसाक वास्को पडपा नाय. पूण डे एंड नायट इवन आमी देखून आमचें हें करून आमी काँग्रेसाक काम केलें. आनी कॅप्टन विरेटोक जो आयज MP आहा तेका आमी एबल मोर दॅन 10-11,000 वोट दिले. लोकल MLA सरप्रायज कितें आहा. पूण कितें आहा लोक म्हाका पर्सनल वोट म्हजे सो वास्कोची जी मतां गेली ती तुमच्या खातीर गेली. गेलीच न्हू 100%. जेन्ना तेंचो MLA जो कॉन्टेस्ट केल्लो हय. तो मनीस ना म्हणटकच ते BJP वोट सो वयतले. नाव सो ताका दिसलें की ते हेणी गेलोले कॅन्डिडेटान काँग्रेस गेलो ते सगळे आमकां शिफ्ट जातले. सो आतां फायनली दाबोली काय वास्को? वास्को. नो गोईंग बॅक. नो Because Movin is नो tough. टर्निंग बॅक. मोविनाक उडोवपाक टफ. नो टर्निंग बॅक. नो 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 दाबोली हे पावटी दाबोली तुम्ही ट्राय केले. सो मोविनाक उडोवपाक टफ म्हणून कमिंग दाजीक उडोवपाक इजी. जरी तर काँग्रेस तर सारखे बराबर रावन कोत्ता. हांव तुका आयज तुज्या मुखार हिंग रावन सांगता हय 4 कॉन्स्टिट्युएन्सी हां मार्मागोवा, हय वास्को, हय दाबोले एंड कोर्ताली हय. हे 4 कॉन्स्टिट्युएन्सीक आमी हाडपाक शकता. आमी म्हणजे NCP NCP लो हां Alliance जाले. अलायन्स हाडपाक शकता. एलायन्स जाले. मागीर ते कोणाचेय आसूं हय. एलायन्स जाले जाल्यार काँग्रेस आमी तर एलायन्स जाले जाल्यार BJPक 4 उडयता म्हणटा तुमी. 100% उडयत 100%. सो आतां तुमी आतां दोनी कॉन्स्टिट्युएन्सीन झगडून पळयला. वास्कोय पळयले, दाबोळी पळयले. सो नाव यू आर कम टू डिसिजन की दाजीक उडोवपाक इजी, मोविनाक उडोवपाक डिफिकल्ट. ना कोण सांगता कोणाकूय उडोवपाक इजी. हांवें ताका लागून म्हणलां तुका ना फॉर यू एज फॉर यू नाव यू आर कॉन्टेस्टिंग ऑन in Vasco, not in Daboli. Daboli you tried. वय Now you are trying Vasco back to Vasco because Why, तुम्ही back Vasco to करा. Vasco. No So turning Daboli back. हांवें तूं म्हणलां आतां. Daboli difficult. माविना उडोवपा. उडोवपाक कोणाक डिफिकल्ट ना. ना. आयज तुका हांवें तेंच सांगलां आमी तर सगळे एक जाले बराबर रावले हय आनी बराबर रावन तर केलें. काँग्रेस आमी सगळे बराबर रावले हय केलें जाल्यार मार्मागोवा सीट हांव ओपनली सांगता. हां मार्मागोवा सीट, वास्को सीट, हां तशेंच दाबोले हां एंड कोर्ताली. 4 सीट तुम्ही वी कॅन स्वीप मार्मागांव तालुका. एंटायर तालुका तुमच्या हातीन येतलो. येस आमच्या म्हणजे बरोबर रावले जाल्यार अलायन्स जाल्यार अलायन्स ना जाल्यार ना. एलायन्स जाल्यार डिफिकल्ट जातले. इट बट इज डिफिकल्ट. एज तुमचो कॅन्डिडेट आमी तुमचेर या समजा अलायन्स जावं ना जावं यू आर व्हेरी कॉन्फिडंट इन वास्को. 100%. I said that. 100%. I म्हणजे said वास्कोतल्यान तुम्ही काडटा No, सीट. from Vasco, no turning back. नो टर्निंग बॅक. No. जालें. अलायन्स जावंक ना जाल्यार वास्को, अलायन्स जाले जाल्यार दाबोली ऑल्सो यू कॅन सीट. No, I'm not interested in Dabole now. Dabole कितें अलायन्स जावं ना जावं वास्को. ना जावं. Even No compromise in Dabole, Vasco. Dabole, even see, कॅप्टन विराटो हा. कॅप्टन विराटोन ते देखून हें करून जाता. MP ते येवन सगळे यू कॅन कम बॅक अँड कॉन्टेस्ट हियर. ते प्लॅनिंग मे बी प्लॅनिंग चलता प्लॅनिंग आहा वो कितें काँग्रेसाचो कांय खबर तुमकां ना. अजून खबर ना. ना ताका लागून हांव तुका सांगता 100% हे पण पाटी तुम्ही स्टेटमेंट मोविनाचेरूय केलो रोटन मँगो म्हणलो तांकां कॅबिनेटान तो आसा म्हणल्यार ते कॅबिनेटाक सगळ्याक भायर बसतलो. हांवें एक एग्जाम्पल दिल्लो. हय एग्जाम्पल हय हांवें म्हणलें कितें एग्जाम्पल म्हणजे इट इज अ कॅबिनेट. हय जेन्ना कॅबिनेट एक मिनिस्टर रावन जोरी तर हें सगळें आयकता आनी आयकोन आमच्या देवाक तर हें कोत्ता
आतां थिंगा त्या कॅबिनेटाचे मिनिस्टराचे नांव पेड्डेर कित्याक लोकांचे ओपिनियन बिईंग अ कॅथलीक आयज सेंट फ्रांसीस झेवियराक जी उतर उलयता आनी ते तुमी आयकता आनी तुमी ताका एक सपोर्ट करता आनी क्लॅरिफाय करता की म्हणलां ते म्हणटकूच युअर हँड इन ग्लाव्स विथ हिम सो दीस पर्सन हो मनीस जरी तर कॅबिनेटान गेले कॅबिनेट गव्हर्मेंटाचें नांव पेड्डेर जाता सो फॉर एग्जाम्पल बेस्ट एक एग्जाम्पल हांवें दिला तुका सटन तर मँगो तितून गायले जाल्यार एक तर पिड्यार जालो मँगो आहा जाल्यार आमी सायडीन दवरता असो एग्जाम्पल दिलो म्हणजे तुमी आमचे तेन्ना चलताले की कॅबिनेट मिनिस्टराक तुमी हे भाशेन केला आमच्या देहाचें अपमान कोणूय करून घेता आतां फॉर एग्जाम्पल आयज जर तर म्हाज्या पायक तर कोणें कितें म्हणलें जाल्यार हांव ओगी रावन आयकतलो आयकोपा ना ओ म्हणजे तुज्या देहाक जर कोणें कितें म्हणलो आनी यो सो यू हॅव टू रिएक्ट आयज ह्या मनशान रिएक्ट करूं ना म्हणटकूच देर इज समथींग फिशी एंड सम हॅन्ड इन ग्लाव्स हितून हें जालें अशें So you have given an example to 100% example. So now coming back to NCP कडे अशें कितें आसा जे गोंयकार NCPक ट्रस्ट करूं शकता NCP कडे येवपाक शकता समजा तुमी हे 4 जाग्यांचेर कॉन्टेस्ट करता थंय सुद्दां जर गोंयकाराक पळोवंक जाल्यार वॉट इज अ टॉप प्रायोरिटी वीच युअर पार्टी वील वर्क ऑन फॉर गोवन्स टॉप प्रायोरिटी म्हणटा ते कितें आसता ह्या लोकांनी आमकां पळयलें न्हू आमी लोकांनी पळयलो ना अशें ना सो लोक आमकां अडकता लोकांनी आमकां पळयले लोक जाणा आमी कसले मनीस आनी कितें तें पण विशय कितें घेतले तुमी गोंयांत विशय घेवपाकूच जाय लोकांचो लोकांक जो खूंय मार बसता लोकांक खूंय प्रॉब्लेम जाता थिंगा 100% आमी तो विशय हाच पूण एक विशय इफ यू आस्क मी आय टेल यू अबाउट यूथ तांचो जो विशय आसा तो अनएम्प्लॉयमेंट आसा लोक एब्रॉड भायर वचपाक सोदता हांगा जर जॉब्स ना जाल्यार लोक माय पायक सोडून भायर ट्रॅव्हल करता सो हाव यू वील जनरेट अ एम्प्लॉयमेंट इन गोवा दीस इज अ गव्हर्मेंटान म्हणटा तो एक गव्हर्मेंटा कडेन प्लॅन आसूंक जावो मस्ट सॉर्ट ऑफ प्लॅन हाव टू हेल्प द यूथ वायल गोईंग फर्दर म्हणजे अनएम्प्लॉयमेंट सॉल्व करतले 100% दॅट इज द प्रायोरिटी नेक्स्ट गोईंग तुमी कझिनोचेर स्टेटमेंट केलो कझिनो गोंयचे जे आसा ते कझिनो सगळ्याक पावता म्हणटा तुमी पण कझिनोचेर तुमी तेंय म्हटलें की रेव्हेन्यू सरकाराक मेळटा म्हणून सो वॉट वील बी युअर स्टँड एज अ NCP प्रेसिडेंट ऑन द कझिनोज ऑफ गोवा ऑफशोर कझिनोज ऑफ गोवा आतां गव्हर्मेंटाचे एक प्लॅन आहा गव्हर्मेंटान हो प्लॅन कितें केला वो कसो हें केला देव जाणा गव्हर्मेंट म्हणटा तो कितें आमचे यूथ भुरगे आहाय यूथ आमचे गोंयचे भुरगे आहा हे गोंयचे काजिनोन वचप ना पयलें म्हणटा तें की आमच्या भुरग्यांक म्हणटा ते आमच्या लोकांक आमच्या गोंयच्या लोकांक एलाव करप ना हें गव्हर्मेंटान एक पावल मारलां आसतलें आतां कित्याक आमकां 15 वर्सां जालीं सुमार वी आर नॉट इन द हितून पण हें पयलें एक पारेकरान पयलें एक बंदी घायल्ली आनी ही म्हाका दिसता अशीच आहा आतां गव्हर्मेंट मोस्टली मस्ट बी एक रेवेन्यू तेजेर हें जाता पूण कितें आसता काजिनो गोंयांत काजिनो इतले वाडपाक जाय न्ही आयज वाडत गेल्या सुबेज जाल्या सो यू वील टेक अ स्टँड कझिनो एक तर तांकां भितर समुद्रान घालपाची डिमांड हितून म्हणटा तें कितें आहा जाणा ज्या लोकांक जे वास्ट जाता आमच्या वोटरांक एक प्रॉब्लेम जाता थिंगा आमी पावल मारूंकूच जाय न्हू कळ्ळें तुका न्हू आतां गव्हर्मेंटान इतले लायसेन्सीस दिले गव्हर्मेंटान प्लॅन करून कशें प्लॅन करून लायसेन्स 100 दिसा भितर कझिनोज भितर घालतले कमीट केल्ले ना बाबूश मोन्सेरातान सुद्दां म्हणिल्लें की 100 दिसा भितर गिव मी 100 days आय वील टेक कझिनो सो तें शक्य आसा तुमकां दिसता प्रॅक्टिकली इट इज पॉसिबल नाल्यार तुमी सरकारान येयले म्हणून कझिनो वयतले भितर कितें आहा जाणा केन्नाय कोणूय तर उलयचे पयले आपूण कितें उलयता तें चिंतूं जाय whether it is a possible or no so it is possible तुमकां दिसता what is your कितें आसता गव्हर्मेंटाक जाय जाल्यार एवरीथिंग इज पॉसिबल सो तुमी सरकारान येयले जाल्यार यू वील मेक इट पॉसिबल कशेंय करून करपाक जाय ते ज्या लोकांक जी वस्त वास तुमी करतले लोकांक बरी आतांच प्रॉमीस दिले जाल्यार आमी म्हणटाले आमी करतले की गव्हर्मेंट म्हणटा ते कॅबिनेट डिसिजन घेवन आयक जरी तर रेव्हेन्यू भरपूर भितर येता आनी रेव्हेन्यू भितर येवन जरी तर भुरगे पेडे जाता आनी भुरगे त्रासान पडटा तेंची फॅमिली त्रासान पडटा शूड नॉट एलाव कळ्ळें तुका न्हू सो जेन्ना गव्हर्मेंटाची एक ड्युटी जावन आहा
की गव्हर्मेंटान सगळे वाटेन चिंतूं जाय, सगळे वाटेन पळोवपा जाय. बिकॉज ऑफ रेव्हेन्यू देखून म्हणून जाल्यार तुवें आमची तर भुरग्यांक पेटे केला, आयज भुरगीं तर पेटे जाले, आयज फॅमिलीक आनी कितें उरलां. सो यू विल टेक अ कॅबिनेट डिसिजन त्याच्या वयल्यान तुम्ही फुडें जातलें, वतले. नो. फुडें आमी फुडलो प्रश्न घेवया बिकॉज टायम कमी जायत चल्लो आसा म्हाजे कडेन. बोट ओनर एसोसिएशन्स जे आसा, फिशींग बोट ओनर एसोसिएशन्स आसा, तांचो तुमी मुद्दो हालींच घेतलो की थंय खुबशे तांचे विशय आनी आतां फिशींग एनिवेज 2 म्हयन्या खातीर बंद आसा. सो वॉट इज दॅट एज अ प्रेसिडेंट ऑफ गोवा फिशींग एसोसिएशन बोट ओनर्स आसा तांचे विशय जे आसा ते 2 विशय तुम्ही मेजर घेतिल्ले. एक सबसिडी तुम्ही मागिल्लो हालींच डिझलाचे आनी दुसरे तुम्ही म्हणिल्ले मॅनपावर. सो इज सरकारान हें मान्य केल्लें आसा काय ते दोनी विशयाचे स्टेटस कितें आसा? सरकार आमकां हेजेर सपोर्ट करना. करना. सी इवन आमच्या वास्को जेटीचेर सेंट्रल मिनिस्टर फिशरी मिनिस्टर येवन गेले, कॅबिनेट मिनिस्टर. आमकां प्रॉमीस केले पूण वास्को कांय जावंक ना. आयज पयलें म्हणल्यार बारीक तर चयतले जाल्यार टायम शॉर्ट आहा, हांव तुका शॉर्ट एजर सांगून सोदता. वास्को म्हणटा ती आयज मालीम जेटी आहा, गव्हर्मेंटान जायतो पयसो मोडलो, जायते कोरोनानी पयशे मोडले. तशें बेतलान आहा कुडमन जेटी, थिंगाय जायतो करोडांनी पयसो मोडलो. बाय वास्को पयशे कित्याक मोडूना तुमी? वास्को जेटी आमकां कित्याक दिवंक ना? आमकां थिंगा 250 बोट्यो आहा, वुडन बोट्यो तरी स्टील बोट्यो. आतां लोकांनी बोट्यो व्हडल्यो केल्या, पूण ह्यो व्हडल्यो करून आयज आमकां त्यो वुडन बोट्यो त्या धोक्याचेर लावपाक मेळना. म्हणटा गव्हर्मेंटान कांयच चिंतून ना. आयज म्हणटा तें कितें आहा, त्यो धाकट्यो बोट्यो आहा, 3 सिलिंडर 4 सिलिंडर हे बोट्यो आहा, ते म्हणटा धाकट्यो बोट्यो फुंटा, डॅमेज जाता. तो जेटी आहा ती आमकां सारकी जेटी ना. तुम्ही सरकाराक निवेदन दिलें, 100 टायम दिले. कितें प्रॉमीस कितें केलें? प्रॉमीस आमकां फ्लोटींग जेटी घालता म्हणली. आमकां प्रॉमीस दिले 1-2-3 म्हयन्यांनी आमकां जेटी स्टार्ट करता म्हण दिले, कांयच ना. आयज पासून आमी एसोसिएशन आमचे पयशे घालून आमी एक पाटी आमी काम करताय थिंगा. आयज आमकां प्रॉपर जेटीची वस्तू आहाय त्यो थिंगा ना. हे दिवपाक गव्हर्मेंट हें जालो काबार. दुसरो मुद्दा म्हणटा तो हांव घेता, तो दुसरो हे की आयज आमकां सबसिडी जे रिएम्बर्समेंट जे आमकां डिझलाचेर कितें दिताले सम पर्संटेज तें देखून आमकां बंद केलें. रिजन? आतां रिजन गव्हर्मेंट हांव नोको रिजन कितें तें तुमकां रिजन कितें मेळटा? आमकां रिजन आयज पासून कांयच मेळोंक ना. आमी कोत्तले स्टार्ट कोत्तले म्हणटा. आतां फॉर एग्जांपल बंद दिता, जावन कितलो तेंप जालो हे? जालें 3 वर्सां जालीं. आमचे प्रिवेस पयले 2022 2023 हे जे आमचे पेंडींग उरलोले तें देखून दिवंक ना. एमेंडमेंट येयले तर 24 पूण आमचे पयलींचे आहा तें दिवपा जाय. आतां महाराष्ट्रा तूं वच, तांकां सबसिडी आहा डिझलाचेर आनी डायरेक्टली तेंचो कोटाय सुबेज आहा. म्हणजे they can buy the diesel on subsidy of 90,000 liters. ओके. 90,000 आणि हिंगा आमकां स्लॅब आहा 30,000. 3 times more. 3 times more for them तांकां. प्लस कर्नाटकाय तेच भाशेन आहा. आनी हे दितलो जाल्यार डिझल तांकां डायरेक्ट तूं डिझल घाल, थिंगाच डिडक्ट जावन पयशे वयता मेवता तांकां लेस ऑन द स्पॉट मेळटा. ऑन द स्पॉट परत एप्लाय करपाची बी ना. कांयच ना. पूण हे भशेन गव्हर्मेंट जर तर कर्नाटका महाराष्ट्रात जर हें कोत्ता हें दवरता जाल्यार वाय नॉट इन गोवा? पूण हे डिस्कशनान तुम्ही जेन्ना सांगले तेन्ना फुडल्यान आमी तुमकां 100% चीफ मिनिस्टराक सांगले, आमी 100% आमच्या फिशरी मिनिस्टराक सांगले, पूण कांयच ना. कित्याक कोन्ना तें म्हाका कांय सोचमो इज दिस ओनली फॉर वास्को जेटी पीपल काय ऑल ओव्हर? ना, ऑल गोवा इवन पँजीम बेतूल आनी सबसिडी मेळना. सी सबसिडी आमकां कित्याक जाय? आमी कितें करता, डिझल घालता आनी सबसिडीचेर इल्लेशें आमकां एक बेनिफीट मेळटा. आतां तूं सांग 87 रुपीज डिझल आसलें लास्ट फॉर 2-4 म्हयने, आतां 94 100 कडेन पावले. 100 पावत येयले. आतां तूं सांग म्हाका आमी फिशिंगाक कशें वयतले? पूण ते कमी जाला, फिशरमॅन कमी जाला, म्हणजे नुस्तें मारपी गोंयकार कमी जाले? ना, वाडल्या, वाडता. पूण जरी तर हांव फिशिंगाक वयतलो, डीप सी वयतलो, आय हॅव टू कॅरी 5,000 लिटर 6,000 लिटर पर ट्रीप. प्रोविजन 1 लाखाचे
लायक जेवणाच्यो वस्तू सगल्यो आयस 1 लाख ओ 50,000 जालें प्लस तुगेले वॉटर हें सगलें घेवन आमी बर्डन सारको तकलेचेर घेवन आमी भायर दर्यान वयता फिशिंगाक वयता अबावट 9 ते 10 लॅक्सांचे आमचेर पडटा पूण हेजेर आयज तर गोवोरमेंट आमकां तर सबसिडी दिना वॅट रिएम्बर्समेंट दिना जाल्यार फ्युचर इज नॉट गूड. म्हाका दिसता खुबशे विशय डेफिनेटली आहा आनी हे फिशरमॅनाचो मेजर मुद्दो आसा. म्हजो टायम ऑलमोस्ट कावर जालो. म्हाका जाणा की तुमकां खूब आनीकूय गजाली सांगपाच्यो आहा. आख्खे गोंयचे फिशरमॅन्स तुमकां पळयता सो तांच्या खातीर तुमी झगडटा. लास्ट 3 वर्सां जालीं तो सबसिडी खातीर तुमी उलयता. तुमी स्टुडियोन आयले एकदम वेळ दिलो आनी खुबश्यो गजाली आमी परतूय तुमकां स्टुडियोन आपयतले आनी तेजेर आमी डिस्कशन करुया. थँक्स अ लॉट तुमी स्टुडियोन आयले व्हेरी मच. देव बरें करूं. एटलिस्ट तुमी आमचो उगडास केलो आनी हें तुमी आमकां विचारलां हेंच आमच्या लोकांचे थंय वयतले लोकूय आयकतलो लोकांकूय आमच्या भाव भयणांक गोंयच्या देव बरें करूं म्हणटा हांव. कारण आयज तुमच्या बरोबर आमी बसले आनी तुमच्या बरोबर बसून ही चर्चा जाली. देव बरें करूं. थँक्स अ लॉट सर. हे आशिल्ले जोझे फिलीप डिसोजा जे आदले रेव्हेन्यू मिनिस्टर आनी वास्कोचे आमदार सुद्दां आनी आतांय परत वास्कोच्यान ते कॉन्टेस्ट करतले. खुबशे विशय अशे आसा फिशिंगाच्या बाबतींतूय तेंच्यांनी खूब सांगलें. आमी सरकारा कडेन हांगाच्यान आमी स्वता एज अ चॅनल आमी डिमांड करता की लोकांचे जे सबसिडी किंवा हे सगळे विशय आसा ते बेगिनात बेगीन सुटावो करचो. गेले 3 वर्सां जर हे सगळे विशय पेंडींग आसा जाल्यार म्हाका दिसता आतां एटलिस्ट जावं ते इलेक्शनाचे मुखार म्हणून जायना पूण एटलिस्ट लोकांक हे पयशे मेळचे जेणे करून आमचे फिशींग भाव आसात ते जे डीप सीन वचून आपलो दिसावडो चलयता तेंच्या खातीर एक सुसेग मेळच्यो. अशेंच इंटरव्यू घेवन आमी परत तुमच्या फुड्यान येतले. तो मेरेन पळयत रावात तुमचो आवडतो चॅनल